प्रत्येकाने आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे. आज या सगळ्या बदलत्या काळामध्ये मोबाईल हे खूप प्रमाणामध्ये हाताळला जातो. लहान मुलाला मोबाईल ते ऐकत नाही म्हणून आपण त्याच्या हातात देतो. एक दुसरी गोष्ट, मला काम अतिशय आहे, काम खूप आहे म्हणून मोबाईल हातात देतो. शाळेमध्ये त्याच्यामध्ये अभ्यासक्रम आहे, विविध प्रकारचं ज्ञान आहे म्हणून मोबाईल हातात देतो. करमणुकीसाठी, गाणी म्हणण्यासाठी, विविध कार्यक्रमासाठी येन प्रकारे मुलं मोबाईल जास्त प्रमाणात हाताळायला लागलेली आहे. त्यामुळे त्यांच्या शारीरिक व्याधी निर्माण झालेल्या आहेत. आणि मग झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार की याला मोबाईल जास्त प्रमाणात वापरायला देऊ नका. कारण त्याच्या मोबाईलमधल्या असलेल्या इलेक्ट्रिक ज्या काही सिस्टीम बसवलेल्या आणि त्याचा जो परिणाम होतो प्रक्षेपणाचा, तो शरीरावर, बॉडीवर, अवयवांवर होत असतो. सतत हातात एकसारखा धरल्यामुळे स्नायूंवरती त्याचा परिणाम होतो आणि हा परिणाम दुखल्यानंतर, स्नायूमधली प्रतिकारक्षमता संपल्यानंतर लक्षात येतं. पण हेच जर पालकांनी मोबाईल आपण द्यायलाच नाही पाहिजे, आत्ता ह्या पिढीला मोबाईल इतकं हाताळायला कशासाठी देतोय याचं उत्तर पालकांकडं नाही. आणि जे आहे त्या उत्तरापासून आपल्याला हसू येतं की मोबाईल दिल्याशिवाय माझं मूल ऐकत नाही. म्हणजे मुलांवरता आपला कंट्रोल कमी झालेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गरजेपेक्षा जास्त मोबाईल आहेत. एक, मोबाईलच्या किमती पाहिल्या बाजारभावानुसार तर अतिशय गुंतवणूक केलेली आहे. 2, आणि मोबाईल कशासाठी हवा आहे तर संपर्कासाठी. म्हणजे प्रत्यक्षात आपला संपर्क कमी झालेला आहे. त्यामुळे व्यवहार कमी झाला, भावनिकता कमी झाली, एकमेकांनी रिलेशन कमी झाले. आणि हे एकाएकीपणा या मोबाईलमुळं 4 माणसातनं उठवून आपल्याला फोन आल्यानंतर बाजूला जो नेतो आणि एकमेकांविषयी आदराची भावना कमी होते. 4 माणसातनं बाजूला असा कोणताही गोष्ट नाही की मोबाईलमध्येच महत्त्वाची गोष्ट आहे. पण लोकांपर्यंत पोचण्यासाठी, लोकांचं ऐकण्यासाठी, वेळ काढण्यासाठी आणि विनाकारण त्याच्यामध्ये आपला वेळ जातो आहे आणि दुखणी लागतात. हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. मूल मैदानावर खेळत नाही, मूल पुस्तकामध्ये वाचायला एकाग्रतेमध्ये येत नाही. मूल कोणतीही गोष्ट आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईलशिवाय करत नाही. ही सगळ्यात मोठी समस्या झाली. त्यामुळे मोबाईल कमीत कमी वापरात दिला गेला पाहिजे आणि दिलाच नाही पाहिजे कालांतराने. असं जर आपल्याला त्याची सवय मोडायची असेल तर मूल या सगळ्या गोष्टी जीवनाला आवश्यक आहेत त्या खऱ्या अर्थानं करेल. अन्यथा मूल मोबाईलमध्ये जाऊन व्याधी लावून घेईल. कारण आता बऱ्याच गोष्टी या व्याधीच्या स्वरूपात दिसायला लागल्यात. हे पुढच्या दृष्टिकोनातून आणि पिढीच्या दृष्टिकोनातून अतिशय पिढीला घातक आहे.